आता आपण बघत होतो फॉर्मेशन ऑफ मोलेक्युलर आयन. मोलेक्युलर आयन कसं तयार होतो हे आपण बघत होतो. कोणत्याही कंपाऊंड मध्ये एक तर कोव्हॅलेंट बॉन्ड असतोच किंवा पाय बॉन्ड्स असतात किंवा नॉन बॉन्डिंग ऍटम, त्याला आपण म्हणतो हेटेरो ऍटम असतील. हेटेरो ऍटम म्हणजे कोणते कोणते? ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर आणि त्याच्यानंतर हॅलोजन. हे सगळे हेटेरो ऍटम्स आहेत. यांच्याकडे लोन पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात. मग असे कंपाऊंड्स काय करतात की आपल्याला फॉर्मेशन ऑफ मोलेक्युलर आयन तयार करायचे असतील तर सर्वात सोपं आहे तो आहे हेटेरो ऍटम असेल तर. इथं एक अल्कोहोल दिलाय आर बॉन्ड OH. ह्या OH वरती हा जो ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनकडे एक लोन पेअर आहे आणि हा लोन पेअर जेव्हा इलेक्ट्रॉनच्या कॉन्टॅक्ट मध्ये येईल तेव्हा त्यापासून इलेक्ट्रॉन्स लवकर काढून घेता येईल आणि म्हणजे ह्याच्यात काय आपल्याला रेडिकल कॅटायन लवकर तयार करता येईल. त्याच्यानंतरची सोपी पद्धत दुसरी मेथड आहे, म्हणजे थोडीशी वेळ जास्त लागणारा तर तो पाय बॉन्ड, आणि त्यापेक्षा जास्त वेळ लागणार आहे तो सिग्मा बॉन्ड असतो. लक्षात. आता समजा मी एक सिम्पलेस्ट एक्झाम्पल देतो. इथेनॉल. इथेनॉल नको, तुम्हाला मी एक्झाम्पल देतो फिनॉल. फिनॉल मध्ये स्ट्रक्चर तुमच्या डोळ्यासमोर येतं का बघा. बेन्झीन रिंग आहे आणि त्याच्या वरच्या पोझिशनला OH ग्रुप आहे. आता मला सांगा, हा फिनॉल जेव्हा मी मास स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये मास काढण्यासाठी यूज करतो तेव्हा मोलेक्युलर आयन जो तयार होईल, म्हणजे ज्याला आपण म्हणणार आहे काय रेडिकल कॅटायन जो तयार होईल, तो कुठे तयार होईल पहिल्यांदा? तुमची उत्तर काय मला ऐकायला येणार नाही, पण मी सांगतो तुम्हाला. तर त्याच्यामध्ये पाय बॉन्ड पण आहेत, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहेत, राईट. आणि दुसरा आहे OH ग्रुप. ऑक्सिजन कडे लोन पेअर आहेत, त्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज कुठे तयार होईल? तर ऑक्सिजनकडे पॉझिटिव्ह चार्ज तयार. म्हणजे मला सांगायचा उद्देश हे आहे की आपण जे एक्झाम्पल्स बघतोय ह्याच्यामध्ये आपल्याकडे पॉसिबिलिटी आहे एखाद्या कंपाऊंड मध्ये लोन पेअर पण आहेत आणि पाय बॉन्ड पण आहे. तर अशा वेळेला पहिला रेडिकल कॅटायन कुठे तयार होईल? तर लोन पेअर जिथे आहे तिथे तयार होईल. समजा मी अजून एक एक्झाम्पल देतो. CH3 बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2. CH3 बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2. आता इथे रेडिकल कॅटायन्स तयार कुठे तयार होईल? तर इथं सिग्मा बॉन्ड पण आहे आणि पाय बॉन्ड पण आहे. पण इथं तयार कुठे होईल? आता पाय बॉन्ड कडे तयार होईल. आता काही मी एक्झाम्पल्स दाखवतोय की तुम्हाला जास्त समजून येईल. हा आहे CH3C डबल बॉन्ड O CH3. याचं नाव तुम्हाला माहित आहे, यस, ऍसिटोन. या ऍसिटोन मध्ये कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये पाय बॉन्ड आहे आणि ऑक्सिजनकडे लोन पेअर आहे. हा जेव्हा इलेक्ट्रॉन्स निघून जाईल तेव्हा पॉझिटिव्ह चार्ज कुठे तयार होईल? ऑक्सिजनकडे. हा आहे कार्बन कार्बन डबल बॉन्ड, म्हणजे इथं पाय बॉन्ड आहे, राईट, सिमेट्रिकल आहे, त्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज कुठे तयार होईल? ते आपल्या हा कार्बनकडे तयार होईल. दुसरं एक्झाम्पल आहे ROH. ऑक्सिजनकडे लोन पेअर आहेत, त्यामुळे निगेटिव्ह पॉझिटिव्ह चार्ज कुठे तयार होईल? ऑक्सिजनकडे. R बॉन्ड NH2 म्हणजे अमाइन आहे, नायट्रोजनकडे काय होईल? पॉझिटिव्ह चार्ज तयार होईल. हा आहे बेन्झीन रिंग, राईट. ह्या बेन्झीन कडे तयार होईल. आता हा फिरत राहतो, त्यामुळे मी याला स्क्वेअर ब्रॅकेट दाखवले आणि हा आपला N नंबर ऑफ अल्केन आहे, RCH2NR. किती नंबर? तर आपण हा सुद्धा आपण काय दाखवलेला आहे ब्रॅकेटमध्ये. हा अशा प्रकारे रेडिकल कॅटायन्स ब्रेक ब्रेक होत फिरत. ओके. आता आपण महत्वाची टेक्निक बघणार आहे, आयनायझेशन टेक्निक. हा आयनायझेशन चेंबर मध्ये असतं, राईट. त्यातलं आयनायझेशन चेंबर मधलं पहिला आयनायझेशन चेंबर मधलं टेक्निक आहे इलेक्ट्रॉन आयोनायझेशन. आता ह्याचं नाव एक्झॅक्टली काय माहितीये का? इलेक्ट्रॉन इम्पॅक्ट आयोनायझेशन. त्याचा शॉर्ट फॉर्म यूज करतो आपण EI. मग आता इलेक्ट्रॉन इम्पॅक्ट म्हणजे काय? इम्पॅक्टचा अर्थ तुम्हाला मराठीत काय होईल? यस, परिणाम. इलेक्ट्रॉनच्या परिणामामुळे कसं आयोनायझेशन होईल. ओके. आता आपण बघूया. This technique, that is electron impact ionization technique, is commonly used for analysis of organic substance. कोणताही आता जर बघितला विद्यापीठात जे आहे तो इलेक्ट्रॉन आयोनायझेशन आहे. कोणत्याही कॉमन सॅम्पलसाठी, ऑर्गॅनिक सॅम्पलसाठी आपण ही मेथड यूज करतो. काय मेथड मध्ये प्रिन्सिपल? इलेक्ट्रॉन्स आर इमिटेड फ्रॉम अ हिटेड टंगस्टन फिलामेंट कॅथोड. आता हा जो दिसतो तुम्हाला,
थांबा एक मिनिट. हा दाखवलेला आहे, हा फिलामेंट आहे टंगस्टनचा. हा काय आहे, कॅथोड आहे. ह्या कॅथोड पासून ह्याला हीट केल्यानंतर ह्यापासून इलेक्ट्रॉन्स काय होईल, बाहेर पडतील. आणि इलेक्ट्रॉन्सला एक डिरेक्शन असते, स्ट्रेट डिरेक्शन. आणि हे इलेक्ट्रॉन्स बाहेर पडले म्हणजे कुठेतरी त्याला रिसिव्ह करावे लागणार आहे. आणि रिसिव्ह कोण करू शकतो, तर तो एनोड करू शकतो. हा कॅथोड आहे, तर हा रिसिव्ह करणारा हा एनोड आहे. ओके, मग electrons are accelerated towards the anode with potential about 50 to 100 electron volt. Mostly 70 electron volt आपण यूज करतो. ओके, इलेक्ट्रॉन्स मीट ऍट राईट अँगल विथ द सॅम्पल मॉलिक्यूल. आणि इथून आपण काय करतोय, ग्रीन मध्ये दाखवलेला आहे, हा सॅम्पल मॉलिक्यूल आपण आतमध्ये इंट्रोड्यूस करतोय. हा सॅम्पल मॉलिक्यूल आणि हा इलेक्ट्रॉनचा बीम हे एकमेकाला कसे होतात, यस, रेक्टँगल मध्ये किंवा आपण त्याला म्हणूया राईट अँगल मध्ये किंवा परपेंडिक्युलर डिरेक्शन मध्ये काय होतील, एकमेकाला मिळतील. एकमेकाला मिळतील म्हणजे काय होईल, त्याच्यामध्ये बंबार्टमेंट होईल. बंबार्टमेंट होईल म्हणजे काय, एकमेकांच्या मध्ये अडथळा तयार होईल. देन इंटरॅक्शन विथ this high energy electron with your sample molecule causes the ionization of the sample molecule. आणि हा मॉलिक्यूल काय होईल, याचं आयोनायझेशन होईल. आयोनायझेशन म्हणजे काय, ह्या सॅम्पल मधला एक इलेक्ट्रॉन बाहेर गेल्यामुळे हा पॉझिटिव्ह चार्ज रेडिकल कॅटॅन तयार होईल. and this radical cation sometimes fragment into the smaller ion. काही वेळेला हा मॉलिक्युलर आयन काय होईल, फ्रॅगमेंट होईल स्मॉलर आयन मध्ये. In EI mass spectra, in most cases, contains intense fragment ion peak and much less intense molecular ion peak. काही काय होतं, हा इलेक्ट्रॉन आयोनायझेशन मध्ये आपण 70 इलेक्ट्रॉन वोल्ट यूज करतो. आणि 70 इलेक्ट्रॉन वोल्ट एनर्जी यूज केल्यामुळे हा जो काय मोलेक्युलर आयन्स जो तयार होतो, ज्याला आपण म्हणतो रेडिकल कॅटायन, तो रेडिकल कॅटायन हायली अनस्टेबल होतो. कारण की 70 इलेक्ट्रॉन वोल्ट एनर्जी ह्या मोलिक्युलरला काय करतो, कम्प्लिटली डिस्ट्रॉय करतो. त्यामुळे त्याची कम्प्लीट फ्रॅगमेंट्स तयार होतात. त्यामुळे मला पॅरेंट आयॉन काही वेळेला तयार होत नाही. त्यामुळे मला एक्झॅक्टली मोलिक्युलर वेट डिटरमाइन करताना अडचण येणार आहे. बरोबर आहे ना. म्हणजे आता एक सिम्पलेस्ट एक्झाम्पल सांगतो. काहीतरी एक म्हण आहे, सो सोनार की एक लोहार की. सोनार आपले दागिने करत असताना अगदी कमी त्याला काय करतो, त्याच्या हातोडीनं काय असेल तो अगदी हळूहळू मारतो. 100 वेळा मारल्यानंतर त्याला काहीतरी एक डिझाईन येत असेल. पण लोहार काय करतो, एक मोठा हातोडा असतो त्याच्याकडे, एक मारला की त्याचे पार्ट्स तयार होतात, म्हणजे ब्रेकच होतो. लक्षात, लोखंडी वस्तू असेल तर तो लोहार जो ब्रेक करतो तो किती ताकद यूज करतो विचार करा. आणि आपला जो डिझाईन करणारं मटेरियल आहे ते कुणाचं आहे, सोन्याचं आहे. त्यामुळे तो ताकदीनं ब्रेक केल्यामुळे तो सोन्याचं डिझाईन काय होईल, आता मोडून जाईल. त्यामुळे मला त्याचं जे मेन मास पाहिजे होतं मोलिक्युलर वेट डिटरमाइन करण्यासाठी, ते काही वेळेला इलेक्ट्रॉन आयोनायझेशन मध्ये मिळत नाही. पण त्याचे डॉटर्स जे आहेत, फ्रॅगमेंट्स जे आहेत, सोन्याचे दागिने मोडलेले आहेत, ते मला दिसतील. की हे काय इलेक्ट्रॉन आयोनायझेशनचा डिसएडव्हान्टेज. ओके, ही आहे इलेक्ट्रॉन आयोनायझेशनची स्केमॅटिक डायग्राम. काय स्केमॅटिक डायग्राम, तर इथं आपण बघू शकतो. तर इथून आपण ह्याच्यामध्ये सॅम्पल आतमध्ये इंट्रोड्यूस करतो. सॅम्पल आतमध्ये वेपर फेज मध्ये इंट्रोड्यूस केल्यानंतर हा पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि बाकीचे जर बघितलं तर स्लीप निगेटिव्ह चार्ज आहे. राईट. हा पॉझिटिव्ह चार्ज वेपर इथून आतमध्ये गेल्यानंतर हा फिलामेंट मधून इलेक्ट्रॉन्स रिलीज होतील आणि इलेक्ट्रॉन्स काय होईल, त्या सॅम्पल वरती बंबार्टमेंट झाल्यानंतर मोलिक्युलर आयन्स तयार होईल. आणि हा मोलिक्युलर आयन्स प्लस त्याचे डॉटर्स आयन्स हे पुढे पुढे तुमच्या इन्स्ट्रुमेंटकडे जातात. हे आपण इलेक्ट्रॉन आयोनेशन वरती जेव्हा नोट विचारतील तेव्हा ही डायग्राम काढणं खूप महत्वाचे आहे. तुमच्या वहीमध्ये जेव्हा हे जे नोट्स लिहित आहे तेव्हा ही डायग्राम काढणं खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. देन लिमिटेशन ऑफ इलेक्ट्रॉन आयोनायझेशन, मी आताच म्हणतो, इलेक्ट्रॉन आयोनेशन मध्ये मला मोलिक्युलर आयॉन पीक काही वेळेला अगदी कमी भेटतो किंवा त्याची इंटेन्सिटी खूप कमी असते. जे मी तुम्हाला एक डायरेक्टली एक्झाम्पल म्हणून दाखवतो. तर इथं बघा, हा आहे लॅव्हेंडिलिल ऍसिटेट. त्याचं स्ट्रक्चर आहे हे लॅव्हेंडिलिल ऍसिटेट. त्याचा मोलिक्युलर वेट आहे 196. पण मला 196 ला ह्याचा पीक मिळत नाही. लक्षात, किंवा त्याची इंटेन्सिटी खूप कमी मिळते. कशामध्ये, तर इलेक्ट्रॉन आयोनायझेशन मध्ये.
आणि हे ओव्हरकम करण्यासाठी इलेक्ट्रॉन आयोनेशन मध्ये जे काही आपल्याला डिसएडव्हान्टेजेस आहेत ते ओव्हरकम करण्यासाठी आपण एक नवीन टेक्नॉलॉजी नवीन टेक्निक यूज करणार आहे, तर ती आहे केमिकल आयोनायझेशन. ओके, आता केमिकल आयोनेशन मध्ये मला परत 4 भागामध्ये शिकवायला येणार आहे, मिथेन, अमोनिया, आयसोब्युटेन. आणि तुम्ही आता ते खरंच इतकं समजून कन्फ्युज व्हाल, तर मी काय करतोय, आज फक्त इलेक्ट्रॉन आयोनायझेशन पर्यंत थांबतोय. त्याच्या नोट्स मी गुगल क्लासरूम वरती अपलोड करतोय आणि उद्याच्या लेक्चरला आपण बघणार आहे केमिकल आयोनायझेशन. ठीक आहे, इथं मी थांबतोय. उद्याला परत लेक्चर आपलं 10 वाजता किंवा टायमिंग परत शेअर करतो आणि त्या वेळेला तुम्ही एक्झॅक्ट टायमिंगला म्हणजे जॉईन व्हा, जेणेकरून मला जास्त उशीरपर्यंत बोलता येईल. नाहीतर मला ती सुरू करायला 5 मिनिटं वाट बघावी लागते. ठीक आहे, इथं मी थांबतोय इलेक्ट्रॉन आयोनायझेशन पर्यंत. ह्याच्या मी नोट्स अपलोड करतोय, ते तुम्ही लगेच काय करायचंय, गुगल क्लासरूम वरती जाऊन आजच्या इलेक्ट्रॉन आयोनायझेशनचे नोट्स लिहून काढायचे. केमिकल आयोनायझेशनचे नोट्स लिहून काढला तरी पण चालेल, पण मी शिकवल्यानंतर तुम्हाला जास्त समजेल, किंवा तुम्ही वाचून ठेवत चला. त्याच्यानंतर आपली बॅकलॉगची जी एक्झाम आहे त्याबद्दल थोडंसं मला बोलायचं होतं. बॅकलॉगची जी एक्झाम आहे, त्यांचे विषय राहिले त्या लोकांची एक्झाम